खरं व्रत काय आहे आपल्याला माहीतच नाही आहे. निस्वार्थीपणे जीवन जगणं हे खरं म्हणजे आजीवन घेतलेलं व्रत आहे, ज्याचं बाळकडू केवळ आणि केवळ आमच्या हिंदू संस्कृतीमध्येच आहे. लहान असताना एखाद्या मुलांनी जर वेडेपणा केला आहे फक्त माझंच आहे, तर आई त्याला फटकारतेच. फक्त तुझं नाही, तो आपल्या घरी आलाय ना त्याला पण दे. मग तू त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने असं केलं तर चालेल का तुला? नाही ना. हे बाळकडू आहे. पण कसं होतं की मोठं झालं की आम्हाला शिंगे येतात आणि आईची शिकवण कधीच विसरतो. ह्या जन्मातली आईची शिकवण आपण विसरतोय, तर परमेश्वराची नावाची आईची शिकवण तर कोसो मैल लांब राहिले हो. म्हणून फक्त आपण आज स्वार्थी झालोय. कॉर्पोरेशनच्या ऐवजी कॉर्पोरेट वर्ल्ड जन्माला आलंय. ज्या क्षणी खऱ्या अर्थाने तुम्ही निस्वार्थी होता तेव्हा तुम्ही व्रतस्थ जीवन जगायला लागता. दर क्षण हा तुमचं व्रत धरलेलं आहे. एकदा का हे समजून घेतलं तर तुमचं संपूर्ण जीवन हे तुमचं व्रत असतं. आणि मग ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही व्रतस्थ होता, व्रतस्थ शेवटचा शब्द काय आहे? स्थ. स आणि थ. अल्फाबेटच्या ज्ञानाप्रमाणे, बीजाक्षरांच्या ज्ञानाप्रमाणे थ हे अक्षर स्टोरेज करतं, साठवून ठेवतं. थ या अक्षरामध्ये अचाट ताकद आहे. थ हे अक्षर प्युरिफाय करतं. थ हे अक्षर तुमच्या किडनी, सुप्रारिनल्स, रिनल ह्याच्यावर काम करतं. थ हे अक्षर तुमच्या नाभीचक्रात एका विशिष्ट नर्वशी कनेक्टेड आहे, तुमच्या लेफ्ट नीशी कनेक्टेड आहे. आणि सगळ्यात शेवट थ हे अक्षर द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षरे वच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षर उच्यते. कूटस्थ म्हटलेलं आहे. आता आपल्याला माहिती झालं आहे हा जेव्हा थ मध्ये सेटल होतो तेव्हा तयार होतं स्थ. आणि हे इथं आहे. हे थ अक्षर पूर्णपणे जागृत होण्यासाठी लागतं काय माहिती आहे? देहातल्या सर्व ग्रंथी, ज्याला आपण ग्लँड्स म्हणतो, या तुमच्या कंट्रोलखाली येऊन प्रेम आणि करुणा, द लव अँड द कंपॅशन, ह्या दोन इमोशननी ह्या तुमच्या कंट्रोलखाली येतात. आणि त्यानंतर त्याच्यामधनं जी हॉर्मोन्स सिक्रेट होतात त्यांनी संपूर्ण देह, एखाद्या तपश्चर्या केल्यानंतर जसा माणसाचा प्युअर होत असेल तसा सहजगत्या तुमचा माझा देह रोजचं ह्या पद्धतीने आपलं संसारी जीवन जगत असून सुद्धा त्या लेवलला प्युरिफाय करता येतो. पण त्यासाठी एक वेगळी विचारधारा मनात ठेवून, एक मानव असून मी महामानव आहे त्या अवस्थेला जाण्यासाठी ही जी ग्रंथी आहे सगळ्यात शेवटची, ही ग्रंथीला उपजवी आणि ग्रंथोपजीवी आहे. तर ज्या क्षणी तुमच्या, बघा आपण जेव्हा व्रत धरतो तेव्हा हमखास बरेच वेळेला ते खाणं आणि पिण्याशी असतं, होय की नाही? कोणी खाणं सोडतो, कोणी पाणी सोडतो, कोणी निर्जळी करतो, सगळ्या तऱ्हेचं. बेसिकली हे सगळे एफर्ट्स आपल्या देहातलं पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न आहे. आणि हे काय लेवलला घडतं हे पण विज्ञानाने सिद्ध केलं आहे की अमुक अमुक काळामध्ये जर तुम्ही 10 तास पाणी नाही प्यायलात तर तुमच्या ब्लडमधली टी सेलची संख्या प्रचंड वाढते, जेणेकरून सहजगत्या तुम्ही कुठल्याही आजारावरती मात करू शकता. हे सगळं विज्ञानाने आता सिद्ध केलं आहे. इतका विचार आपल्या संस्कृतीत केलेला आहे हो की सामान्य संसारी मनुष्य पण जीवन जगत असताना तो हेल्दी कसा राहील, तो आध्यात्मिक कसा राहील, तो सहजगत्या जीवन रोजचं संसार जीवन जगत असताना
मीच तो परमेश्वर ही अनुभूती कशी घेईल, हे संपूर्ण व्रतस्थच जीवन प्रणाली आमची हिंदू संस्कृतीची होती. विसरलोय आपण. पुन्हा एकदा आठवण करूया. सो आवर ओल्ड इज गोल्ड, रिमेंबर.